भाग भाग सा दड दड भाग भाग सा दड दड भाग भाग सा दड दड ती जरा कमाने. हो राम राम रामांजी. कुठे निघालात सकाळी सकाळी? बैठकीला. बैठकीला? हो. इतक्या सकाळी? आणि बिगर चकड्याचा? अहो या बैठकीला नाही, या बैठकीला महाराजांनी बोलवलंय. आणि तुम्ही पण सकाळी सकाळी बैठकीला निघालं वाटतं. थोडं तसंच वाटलंच महाराज इकडे राज्य स्वच्छ करायचं म्हणताय आणि तुम्ही उघड्यावरच. हो. जरा अर्जंट काम निघालं. बरं बरं मी जातोय पुढे, तुम्ही या मागून. हो हो. हा. तुम्ही म्हणत राहाल तर येऊ का असंच? अहो नको, डब्याला भोक आहे बघा. जा. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई न मुझसा दलेर प्यारो. बसा 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 मंडळी बसा बसा सगळे. दरबारात कोणीच नाही ना? वाजले किती? हे घड्याळ आमच्या त्या बारामतीच्या घड्याळासारखं बंद पडलं. पण प्रधानजी येणार होते ना? प्रधानजींना शोधायला पाहिजे आमच्या. ते लपून बसतात कुठेतरी. प्रधानजी ओ प्रधानजी, प्रधानजीला शोधायला पाहिजे. नाही लपून बसला. महाराज अहो मीच आहे. तूच आहे म्हणून तर घाबरलो. काय होतात कुठे आपण? जाऊ द्या ना महाराज. सांगा लाजू नका. कुठे होता? जाऊ द्या ना. अरे सांग ना कुठे होता? सांगू? मग राणी सरकार बरोबर डाव टाकत होतो. अहो रमीचा. मी इथे असताना? अहो तसं नाही. काय झालं, मी आलो तेव्हा तुम्ही यायचे होतात. तेवढ्यात राणी सरकार आल्या. म्हणाल्या नेहमीप्रमाणे रिकामेचा हात तर एक डाव टाकू रमीचा म्हणून. इथे जनतेची कामं होत नाहीत म्हणून आम्हाला फार गड्डी जप्पू लागायची वेळ आली. आणि रमीचे डाव कसे टाकताय तुम्ही? बरं ते जाऊ द्या. सगळ्यांना निरोप दिलाय का आमच्या वाढवा बैठकीचा? आढावा बैठक महाराज. सगळे मंत्री आपले वाढवा मंत्रीच आहे. असो. कालच रात्री व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकलाय. बर. 2 जणांनी रीड केला नाहीये, 3 जणांची डिलिव्हरी झाली नाहीये, 3 जणांना मेसेज डिलिव्हर झाला नाहीये. सांगा ना मग. आणि एकाने मेसेज वाचून ग्रुप सोडलाय. आहे. आणि शानपट्टी? सेनापती महाराज. अहो शानपट्टीच येते. त्यांचं काय? त्यांना प्रत्यक्ष निरोप दिलाय मी. बर. सकाळी डबा टाकायला डबा द्यायला आले होते मुलाच्या शाळेत, तेव्हा भेटले. येत आहेत 5 मिनिटात. ठीक आहे. आणि कामकाज मंत्री पण येत आहेत म्हणले. हा ठीक आहे ठीक आहे. महाराजांचा विजय असो. हा खिशात त्यांचे हात बाहेर आले की हा खाजवायला सुरुवात करतो. आणि आपले बाहेर घ्याली कुठे? एक्स्ट्रा मॅरिटल एक्सटर्नल अफेअर्स महाराज. तेच ते. जय हो. यांचं विमान उतरवा. मी उतरतो. हो हात खिशात टाका. उतरली काय होतात कुठे आपण? वाजले किती पाहिलं का? काय दोघं जण फुगडी खेळत होतात का बाहेर? नाही महाराज, ते नळाला पाणी उशिरा आले ना म्हणून आंघोळीला उशीर झाला. आणि तुम्ही काय उठणं लावायला थांबला होतात का त्यांना? नाही हो, मी तर लाटले. अहो बाई आली नाही पोळ्याची. या पोळ्याला ना मिरवणूक काढायची बाकी ठेवणार आहे ते. बरं ते जाऊ द्या. मी आज तुम्हाला इथे एका खास कामासाठी बोलवलेलं आहे. खास कामासाठी महाराज? खास कामासाठी नाही, खास कामासाठी. हात खिशात. मी म्हणजे आपल्या सरकारने या जनतेसाठी ज्या काही चांगल्या चांगल्या योजना सुरू केलेल्या आहेत ना, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तोही जनतेत जाऊन. येस, लगेच. अहो महाराज, पण त्यासाठी जनतेत कशाला जायला हवं? मी आजच सगळ्या खात्यांचा रिपोर्ट मागवतो. अरे प्रधान्या, तुझ्या खात्याचा रिपोर्ट आहे माझ्याकडे. मला माझ्या योजनांचा रिपोर्ट हवाय. मग मी काय म्हणतो, तुम्ही काय जनतेत गेल्यावर जनता खरं सांगाल का? बरोबर आहे. म्हणूनच माझ्या या डोक्यात एक भन्नाट आयडिया आलेली आहे. अच्छा, म्हणजे याचा हा पण उपयोग आहे तर. अरे प्रधान्या, असे फालतू जोक करत राहिलास तर लोक पिजेला प्रधानजीचे जोक म्हणतील रे. ओ, हा फालतू जोक आहे का हो? नाही तर काय. मी सांगतो, थांबा. आपण हा आपला वेश बदलून जनतेत जायचंय, म्हणजे जनता आपल्याला ओळखणार नाही. अहो महाराज, पण जनता आपल्याला चांगलीच ओळखून आहे. अहो महाराज, हे म्हणजे ब्रेटलीची बॉलिंग बिना हेल्मेट घालून खेळण्यासारखं झालं. जनता नक्कीच आपल्याला ठोकणार. तुम्ही नका जाऊ महाराज. गावात आईच्या गावात नाही म्हणायचं. विदेश मंत्री आहे मी, बाहेर गावात म्हणा.
बरोबर बोलतायत ते महाराज. परवाच मी ती आपली दारूबंदीवरची मोहीम आहे ना, खाईन कमी चकणा आणि होईन मी देखणा, तिचं काय झालं बघायला गेलो होतो. मग काय आपले झालं? सेनापतीच तिथे बसलेले. तुम्ही बरे नाही बसले त्यांच्या बरोबर लगेच? तुमच्याशिवाय कधी बसलोय का मी? हा ठीक आहे, पुढे सांगा काय झालं. हा, तर त्यांना म्हणालो तुम्हीच असं करायला लागले तर महाराज काय म्हणतील. तर माहिती काय म्हणाले? काय म्हणाले? अहो माहितीये का काय म्हणाले? अहो काय म्हणाले? महाराजांना मी पाट्यावर बोलतो. काय? हो फाट्यावर? हो. कोणत्या? आळे पाट्यावर. हा, ठीक आहे. ते काही नाही, आपण जायचं म्हणजे जायचं. अहो. एके ठिकाणी आपण दोघे जाऊ, एके ठिकाणी तुम्ही दोघं जा. बरं. पण वेश बदलून जायचंय. निघा तुम्ही, लागा तयारीला. चला. अहो इथे नाही हो, आज जाऊन. काय माणूस या. आपण पण वेश बदलून जाऊ हो. आणि पहिले त्या शानपट्टीच्या प्रभागात जाऊ. हो. बघू तो आपल्या योजना कशा राबवतोय ते. बघतोच मी त्याला. जाताना तुमच्या घरी जाऊ. का? तुम्ही पण कपडे काढा. अहो म्हणजे वेश बदलून जायचंय ना, म्हणून कपडे काढा. हा. हा चला, मी पण वेश बदलून आलो, निघूच या आपण. चला. तुम्ही काय माझ्या मागे सेल्फी काढायला येत आहे का? अहो मी ते सोडायला. आमचं आम्हाला जमतंय अजून, तुम्ही तुमचं बघा. ठीक आहे. चांगलं दरबारात बसून काम चालू होतं, हे काय मध्येच नवीन महाराजांनी काढलं. हो ना, दरबारात लई गरमी होती हो. इथे मस्त हवेशीर आहे. उगाच नाही महाराज तुम्हाला बाहेर खाल्ली म्हणत. अहो आवरा तुम्ही आता हे हात खिसात ठेवा पहिले. आपण वेश बदलून चाललोय ना, मग हे आवरावं लागेल तुम्हाला. आणि उद्योग मंत्र्यांना तुमच्या सवयी चांगल्याच माहिती आहे. कंट्रोल होत नाही ना, आणि खाजवल्याशिवाय आठवत पण नाही. अहो, कसं कंट्रोल होत नाही? तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे तुमच्या बरोबर. तुम्हाला हात खिशात म्हटलं की हात खिशात टाकायचे बस. बर चला. चला. हात खिशात. चला. अरे पेट्रोल पंप रोज रोज येते, किती पेट्रोल टाकणार? आज अशीच लुटतो गाडी. वा, सुरत आले. तुम्ही करणार सगळे नाश्ता? हो की नाही? नाही, जाऊन द्या, पैसे खर्च होतो. अरे वा, बँक आली खूप दिवसानंतर, आज पैसे काढतोच. अरे तुम्ही कोण? ते जाऊ दे हो. पण हे काय चालू आहे तुमचं? ए आम्ही व्यापार खेळते, व्यापार. तुम्ही खेळता? टाका पासे, हे घ्या. अहो, हात खिशात ठेव. आणि तुम्ही खरोखरचे व्यापार मंत्री हो, हो. आहे ना? मग पासे काय टाकताय? महाराजांना कळलं तर पासावर लटकवतील. हे घ्या, अमरधाम आले, अमरधाम. पण आपण कोण? आम्ही शेजारच्या राज्यातून आलोय. का का आलात? अहो महाराजांनी विकास मोहिमा ज्या लिहिलाय त्याचा अभ्यास करायला आलो. ए का अभ्यास का करायचा आहे? त्या योजना चांगल्या असतील ना तर आमच्या राज्यात देखील चालू करायच्या म्हणून. ए तुमच्याच राज्यात चालू का करायचे? त्याला का म्हटलं तर कानाखाली दिले आता. ए कायला घालीत काय वाजवणार? अरे छान छान छान. हे म्हणजे 5I टेक्निक होते ना, खरे ते कारण कळते. वय वय वय, कोणी शिकवलंय 5I? ए संजय सरांनी शिकवले ना. ए मी काय म्हणतो, आम्ही असं ऐकलंय तुमच्या राज्यात धंद्यासाठी खूप विकास योजना चालू केल्या म्हणे. ए त्याच्यात तर फायदा झालाय ना. ए, उद्योग आले, विकास झाला, लोक एकदम खुश. अरे कसा फायदा? अख्ख्या राज्यात जाऊन आलो, एकही उद्योग दिसला नाही. आणि तुमचा विकास तर अजिबात दिसला नाही. ए काय, तुम्हाला पाट्या नाही दिसल्या उद्योगाच्या? अरे पाट्या, फक्त पाट्याच दिसल्या, धंदे नाही दिसले. ए लोक दिसला का तुला असा रिकाम टेकडा? नाही बा. मग बस सगळं बरोबर चालू आहे. कस काय? साला चालू माणूस दिसतोय. ए, चालू नाही हो, स्मार्ट. मी सांगते उद्योग हवे कशाला? उद्योग आले की हातांना काम येते. ए त्याले काय होईल? अहो त्यांनी रोजगार निर्माण होईल. ए, त्याने काय होईल? त्याने पैसा येईल ना लोकांकडे, चिंता मिटेल त्यांची, आणि मग शांत झोप पण लागेल. ए, तेच संपलंय. तिकडे सरका जरा, तिकडे सरका. ए, बस एवढंच ना. मग त्यासाठी एवढा जुगाड कशाला करायचा? आम्हाला मंत्रीपद मिळाल्यावर आम्ही असा खूप दिवस विचार करत होते, आणि घरी व्यापार खेळताना एक आयडिया आली आणि सक्सेसफुल करून टाकली. बघा काय केलं? आम्ही काय केलंय, असा एक जागेवर गेले आणि पाठी लावली, कुंभकर्ण स्टोन क्रशर. कुठे? अरे हात खिसात. अरे माझा नाही तुझ्या. तुम्ही चालू ठेवा. आम्ही अशी एक पाठी लावली आणि लोकांना बोलवले. हा तुमचा उद्योग सुरू झाला. हे असं समजा. तुम्ही इथे रोज रोज कामावर येताय असे पण समजायचे. ए 7 तारीख आली, पगार मिळाला असे पण
समजायचे बर आणि त्यातून तुम्ही खूप खर्च केला आणि खूप वाचवला असं पण समजायचं. हे आता तुम्हाला चिंता नाही वाटणार आणि सांज झोप लागेल. शेवटी माणूस जुगाड करते कशाला? कशाला? 2 घटका शांतीने झोपायलाच ना, आणि तेही खर्च न करता. आता हे काय होतं? हे लंच टाइम ओव्हर. असं समजता बरोबर ना? ए असं समजतं नाही. आता आम्ही सकाळी 8ला मी वाजवते की कारखाना सुरू झाला समजा. अहो पण पैशाची गरज लागते. कोणाला काही लागलं, काही खुपलं तर नुसतं समजा म्हणून कसं चालणार आहे? ते होते की आम्ही जमवलेला इतका सारा टॅक्स मधून आणि सरकारचा किती पैसा वाचवते आम्ही, त्यावेळेस करायचा की खर्च. आणि तो मी लागतो कितीला? हो ते हजारामधून फक्त 1 लाख ना. मग त्यावेळेस करून टाकायचा खर्च. आणि ते इन्शुरन्स वाला जे धंदा लावायची घेत तर असते ना. अहो यांच्या पादुका घ्या, आपण आपल्या राज्यात घेऊन जाऊ, पूजा करू रोज त्यांची. पादुका? हो नको, इथे नको. इथे सर लोक बसलाय. तुम्ही डावीकडे जा. तिथे त्या साईडला जा. तिकडे आहे का ती नुसती पाठी लावली ए आहे? भाऊ गेल्यावरच कळेल ना तिकडे. चला चला. आणि उद्यापासून हे मंत्री आहे असं समजा आणि घरीच बसा. चला. अरे, हात किसा. रेडिओ बंद करा. त्या बहिऱ्याला काय ऐकू येत नाहीये. काय माणूस या? अहो डगे सर लग्न लावा याचं. हा अहो आत येऊ का? कोण होय? अरे शांत. छान घर आहे तुमचं. तेच म्हणायचं होतं. आम्ही शेजारच्या राज्यातून आलोय. कशाला अहो कशाला काय अभ्यास दौऱ्यावर? इथे? हं. हे म्हणजे व्यायामशाळेत कोट आणि रद्दीत नोट शोधण्यासारखे. अहो आम्ही तर ऐकलंय तुमच्या महाराजांनी जनतेच्या विकासासाठी फार भारी भारी योजना सुरू केल्यात म्हणे. हो. काय ते धनयुक्त शिवार काय आणि जाम स्वच्छता योजना काय? जलयुक्त शिवार आणि ग्राम स्वच्छता योजना. तेच ते. हा. महाराजांचं तर फार जीव आहे म्हणे या योजनांवर. महाराजांचं जाऊ दे हो. येड आहे ते. हा? त्याचा त्या प्राधान्यावर पण जीव आहे. येड पटले काचा रुखवते घालाय ना. आणि महाराजांसमोर मुजरा घालतो कमी आणि करतो जास्ती. मग अहो काय, आणि महाराजांचा आणि डोक्याचा फक्त मुकुट ठेवण्यापुरता संबंध. अहो पण आम्ही तर ऐकलंय की या योजना म्हणजे अहो, तुमचं जाऊ दे हो. मी सांगतो. बोला. एक योजना आखायची, हा मग दुसरी योजना सुरू करायची. हा म्हणजे या दोन्ही योजना एकमेकांच्या अपोजिट. हा? मग तिसरी योजना आखायची हा. आणि या दोन्ही योजनांची पार मारून टाकायची. म्हणजे मी सांगतो. हा जलयुक्त शिवार यशस्वीपणे राबवायचं ना तुम्हाला. अर्थातच. मग ती ग्राम स्वच्छता योजना कशाला आणायची? अहो, काय म्हणायचंय नक्की तुम्हाला? हे म्हणजे वधूवर मेळाव्यात ब्रह्मचर्यावर व्याख्यान देण्यासारखं झालं. अहो या जलयुक्त शिवाराचा आणि त्या ग्राम स्वच्छतेचा काय संबंध? जलयुक्त शिवार कशाला असते? कशाला? पाणी साठवायला. मग? आणि ग्राम स्वच्छता योजना काय सांगते? अहो उघड्यावर जायचं नाही. मग झालं ना अपोजिट. अहो काय ऑपोजिट आहे याच्यात? जाऊ दे ना उघड्यावर. तुमच्या जलयुक्त शिवाराला हातभारच लागेल ना. काय गुण म्हणायचंय का तुम्हाला? हो, उघड्यावर गेलं नाही तर पाणी साठणार कसं? अहो ती योजना पावसाचं पाणी साठवण्याची आहे हो. हो ते फक्त 4 महिने असते. हे 12 महिने आहे ना. अरे, 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 अरे. आणि त्यातून पुन्हा बियर बंदी म्हणजे पूर्ण मारून टाकायची आमची. आता याचा दारूबंदीशी काय संबंध? मी सांगतो. बसा. चला बसा. बसूच घ्या दादा. घ्या. अहो प्यायला नाही सांगतात ते. अच्छा हा. बाटलीभर बियर घेतली म्हणजे काय होते? काय होते? जावं जावं लागतं लागतं ना. मग पाणी मॅन्युफॅक्चरिंग करायची फुकटची सोय असताना ती बंद कशाला करायची? मी तर म्हणतो त्या जलयुक्त शिवारा शेजारी एक बियर बार द्या टाकू. जो इकडे जाईल त्याला इकडे 2 रुपये डिस्काउंट. काय बोलताय? आणि एक पार्टी पण लावूयात. कसली? इकडे लार्ज सोडा, तिकडे स्मॉल मिळवा. वा. हुशार आहे ते खूपच. लहानपणापासून दिसतात ते. मग योजना अशा हुशारीने राबवायला हव्या. नाहीतर ती राजा आणि प्रधानाची बैल जोडी राज्य चालवायला नाही नांगरायला निघाली. तुमच्याकडेच येतो शिकायला. हुशार आहात तुम्ही. आणि निघावं म्हणतो मी हो आता. निघा. फार छान अभ्यास जवळ झाला आपला. हो आणि धन्यवाद. फारच मौलिक विचार दिले तुम्ही आम्हाला.
चला चला. हो अरे हा अहो देशी ती तुमच्या राज्यात काही लागलं तर कळवा आम्हाला. तुम्हालाच बोलू. अहो महाराज सेनापतीने पार तुम्हाला फाट्यावर मारलाय. अहो उद्योग मंत्रीने पर फाटोस तर उसवलाय. मला नाही आपल्याला तुम्हाला काय दरबारात पत्ते कुठेला ठेवलं होतं का आम्ही? अहो पण हे म्हणजे ब्रेटलीची बॉलिंग बिना हेल्मेट खाण्यासारखं झालं. 2 ओव्हर मध्ये आउट केलं आपल्याला बघा. आपण पण आता डकवर्ड लुईस नियम लावून मॅच कशी जिंकतात ते दाखवून देऊ. ती कशी? मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकतो उद्या. बरखास्त एकदम. कारण काय आहे, मला आता कळलेलं आहे नुसती थीम चांगली असून भागत नाही, टीम पण चांगली असायला हवी. काय तुमच्या त्या योजना, काय त्या स्ट्रॅटेजी, त्या नुसत्या चांगल्या असून भागत नाहीत महाराज. ती राबवणार कोण आणि कशी ते पण महत्वाचे असते. नाही तर आमच्या या जलयुक्त शिवाराचं कधी आवार होईल आणि त्याची कधी सार्वजनिक होईल त्याचा काही भरोसा नाही. अहो महाराज पण यावर बरखास्त करणे हा एकच उपाय आहे का? मग काय करायचं? म्हणजे मान्य जरी केलं की हे टांग्यांचे घोडे आहेत, नाही तर काय? तर यांच्यावर काम करून यांना रेसचे घोडे करणं हे आपलं काम आहे. म्हणजे आपली जबाबदारी आधी आपण पार पाडायला हवी. प्रधानजी बरोबर बोलतोय महाराज. तू हात खिशात घाल रे. हा करू ना आपण त्यांच्यावर काम, तयार करू त्यांना. अहो हे करणार कोण? यांना मीठ फुरसत मिळत नाही आणि यांना आमच्या खाजवण्यात फुरसत मिळत नाही. अहो आणू ना एखादा खमक्या जो या सगळ्यांवर काम करेल. अरे कोण आहे का असा खमक्या? बघा नरेंद्र तिकडे दिल्लीत बिझी आणि देवेंद्र मुंबई. मग अहो हा ते राजेंद्र मिळतात का बघा ना. हो राजेंद्र आले तर सगळे एका लाईनीवर येतील. लगेच जातो. मग शोधा. अहो, इकडे या. इकडे या. त्या राजेंद्रन बरोबर ते जितेंद्र पण फ्री मिळतात का बघा. हो. मिळाला तर भारी. लगेच लागा जातो. कामाला. चला.